हे जो इच्छा पूर्ण करतोय तो देवादिदेव महादेव आहे, तो भोला शंकर आहे, साम सदाशिव आहे. तो करण्याकरता, इच्छा पूर्ण करण्याकरता समर्थ आहे माईबाप. प्रत्येक अवतार, प्रत्येक चरित्र हे फक्त भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्याकरता, त्यांच्या मनोकामना पूर्ण करण्याकरता, त्यांची स्वप्न पूर्ण करण्याकरता, त्यांच्या प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरता हे करतो. हे सगळं खरं आहे, पण आपण प्रतिज्ञा करतोय कोणती, इच्छा करतोय कोणती, अपेक्षा करतोय कोणती, हे महत्त्वाचं असतं. तुम्ही जर म्हणाल 12 ज्योतिर्लिंगाच्या समक्ष देवा पुढच्या वर्षी माझे 2-3 ताळी बंगला व्हायला पाहिजे, होणार नाही. तो कोणत्याही इच्छा पूर्ण करत नाही. जी योग्य आहे तीच इच्छा पूर्ण करणार. प्रापंचिक इच्छा तो पूर्ण करत नाही आहे. ती इच्छा पूर्ण करतोय की तुम्ही भगवंतापर्यंत जाण्याची जी इच्छा आहे, त्याला प्राप्त करण्याची जी इच्छा आहे, तो प्रपंचातल्या इच्छा पूर्ण करण्याकरता हे अवतार केले नाहीत. संसारातल्या इच्छा पूर्ण करण्याकरता हे अवतार नाहीत, लक्ष ठेवा. आणि लोक तर देवाला कधी परमार्थिक आणि देवाकरता काही मागत नाही. सगळं जे मागतात ना ते प्रपंचातलंच मागतात. प्रत्येकाची अपेक्षा काय प्रपंचातली आहे, संसारातली अपेक्षा आहे. माझ्या मुलीला मुलगा होऊ दे, माझ्या मुलाचं लग्न होत नाही, पण 35 वर्षाचा झाला आहे. देवा काय करू, मी हा अभिषेक करेल, मी तो अभिषेक करेल, तुला 21 नारळ वाहील. अपेक्षा कोणत्या? ह्या प्रपंचातल्या अपेक्षा असतात. मायबाप आपली अपेक्षा ही निस्वार्थ पाहिजे, पवित्र पाहिजे आणि त्याच्यापर्यंत नेणारी पाहिजे. तो 100% पूर्ण करतोय. आपल्याकरता कधी देवाला काही मागायचं नसतं. लोक म्हणतात नाही ना ही अंधश्रद्धा आहे, देव काही अपेक्षा पूर्ण करत नाही. ही अंधश्रद्धा आहे. अपेक्षा पूर्ण करत नाही ही अंधश्रद्धा नाही आहे मायबाप. लक्षात ठेवा. आजही 7 दिवसामध्ये तुम्हाला एक सांगून जाईल माईबाप, फक्त तुमच्या इच्छा चांगल्या ठेवा. तुमच्या इच्छा ज्या आहेत ना, ज्या अपेक्षा आहेत ना, ते चांगले ठेवा. मी शब्द देतो 7 दिवसामध्ये त्या पूर्ण होतात. त्याला वेळ लागत नाही. कधी करतोय, कसा येतोय, कधी आपल्या इच्छा पूर्ण करून जातोय हे लक्षात येत नाही. मागलेलं तो पूर्ण करतोय, पण मागतोय काय हे महत्त्वाचं आहे. भलतं सलतं पूर्ण करण्याकरता त्याला टायमिंग नाही, लक्षात ठेवा. माझ्या मुलाचं लग्न होत नाही, कुठं मुलीला मुलगा होत नाही, कुठं मुलीचं लग्न होत नाही, हे असलं काही मागणं असतं का रे देवाला? हे शास्त्र असं सांगतं की प्रपंचातलं भगवंताला काहीही मागायचं नसतं. आणि हा जो देह निर्माण झाला हा प्रपंचातलं मागण्याकरता निर्माण झालेला नाही. कारण संसारामध्ये, प्रपंचामध्ये मागण्यासाठी देवानं काहीही ठेवलेलं नाही. देवानं हा देह दिला, या केलेली कर्म मागच्या जन्माची भोगत राहा आणि या देहानं त्याचं भजन करा आणि मरा, एवढंच आहे. हा प्रपंचातलं काही मागण्याकरता हा देह दिलेला नाही आणि कदापि देवाला कधीही संसारातलं कधीच काही मागायचं नसतं. कारण ते तुम्हाला मिळणारच नाही. का? हे प्रारब्धाचे लक्षण आहे, हे कर्माचे लक्षण आहेत. संसारामध्ये जे काही मिळतं तो देव देत नाही, हे आपल्याच कर्मानं मिळतं, आपल्या प्रारब्धाने मिळतं. पण देवाकरता जर काही मागितलं, माझ्या हातून चांगले कर्म व्हावे, पुण्यकर्म व्हावं, हे जर मागितलं तर हे प्रपंचातलं नाही आहे, हे आपल्याकरता आहे. प्रपंचातला इच्छा निर्माण करण्याकरता तेवढा त्याला वेळ नाही, तेवढा तो रिकामा टेकडा नाही, लक्षात ठेवा. अरे तो जगाचा मायबाप आहे, तो भोलेनाथ आहे, तो सतत ध्यानस्थ आहे. कधी प्रपंचात आला नाही, कधी प्रपंचात लोकांना भेटत नाही आहे. त्याला समाधी फार आवडते, त्याला ध्यानस्थ फार आवडते, त्याला मौन धारणा फार आवडते.
तो कधी प्रगट होत नाहीच आहे मायबाप, लक्षात ठेवा. महादेवाला प्रगट करणं एवढं सोपं नाही आहे. जो भगवान ब्रह्मा आणि विष्णूंना सुद्धा कळाला नाही, एक सृष्टी निर्माण करतोय, एक सृष्टीचं पालन करतोय, जे अधिष्ठाती देवता आहे हे अक्कलयुगातली, ह्या ब्रह्मांडाची, त्रिभुवनातली, त्यांना सुद्धा तो महादेव लवकर कळाला नाही. जे ब्रह्मांडाचे चालक आणि मालक आहेत त्यांना कळाला नाही लवकर, तर आपल्यासारख्या प्रपंचिक माणसाला, जे अज्ञानी आहेत, जे मूढ आहेत, ज्यांना प्रपंच कसा करावा, संसार कसा करावा, त्यांना त्याचाच पत्ता अजून लागला नाही. माणूस होऊन कसं वागावं अजून आपल्याला कळालं नाही. आपण आहोत कोण अजून आपल्याला कळालं नाही. आपण आलो कशाला अजून आपल्याला कळालं नाही. येण्याचा उद्देश काय अजून आपल्याला कळालं नाही. आपल्याला जायचंय कुठे अजून आपल्याला कळालं नाही. आपल्याला एवढंच कळालंय, आलंय संसार करायचा, पैसा कमवायचा, घरदार गाडी बंगला बांधायचा आणि एक दिवस मारायचं, एवढंच कळालं, बाकी काहीही कळालं नाही. बाकी काय कोणाला परिचय, कोणाला परिचय नाही ना. एखाद्याला विचार बाबा कोण आहेस तू, मी रामभो, मी शांभो. अरे नाही बाबा, हे जे नावं दिलेले असतात हे देहाचे नाव आहेत, लक्षात ठेवा. खरं तर याच्या पाठीमागचा जो हेतू जो आहे तो फार आणि फार आणि फार मोठा आहे आणि अलौकिक आहे. प्रपंच, हे संसार, एक सांगू का, हे फक्त एक निमित्त कारण आहे. कुठेतरी हे अवयव शांत राहावे, याच्याकरता निमित्त संसार दिलेला आहे. संसार म्हणजे पूर्ण नाहीच आहे, निमित्त संसार करायचा आहे. पण त्या संसारात राहून सुद्धा आपल्याला त्याला पाहायचं आहे. जेवढा वेळ भेटेल आपल्याला त्याचं भजन करायचं आहे. ही कथा जी आहे ना, शिवमहापुराण कथा, का ऐकावी, कशा करता ऐकावी, का 3 तास इथं बसायचं आहे, हे जे मी नेहमी आणि सतत सांगतो, 3 तास तुम्हाला वाटतंय ना हे एवढे अलौकिक आहे. हे 3 तास 3 जन्माचं सुख आपल्या नशिबी टाकतात, लक्षात ठेवा. हे 3 तास इथे जे तुम्ही 3 तास बसताना, एक सेकंद, एक मिनिट एवढा अलौकिक, एवढा महत्त्वाचा आहे की जीवनाचं सोनं बनवणारं, लक्षात ठेवा. हे 3 तास जे आहे ना, आपल्याला आपल्या स्वतःचा परिचय, आपण कोण आहोत, कशा करता आलो, इथं काय करायचंय, काय केलं पाहिजे, आपल्याला जायचं कुठे, हा जो परिचय देणारे हे 3 तास आहे. कथा याच्याकरता ऐकावं लागत असतं की आपल्याला आपला हेतू जो आहे, येण्याचा हेतू इथे, तो सांगण्याकरता ही कथा आहे. ही शिवमहापुराण कथा म्हणजे आपल्याला आपला परिचय करून देते. मायबाप, आपण आलो कशाला रे बाबा, तो आलाच कशाला, तुला इथे काय करायचं आहे, तू काय केलं पाहिजे, तुला जर तू नेमकं आहेस कोण, कुठून आलास, तू कशा करता आला. अरे कधीतरी आपण स्वतःचा विचार केलेला नाही. कोणी केला इथं बसलेले, कोणीच नाही. देवाने एवढे सुंदर डोळे दिले, अगदी कथा पाहायला मिळाली, सगळं आनंद, पण कशा करता दिले कोणाला माहिती आहे, काय घेणं देणं नाही, काय विचार करत नाही आपण. कारण फुकट दिले म्हणून विचार करत नाही, लक्षात ठेवा. मी नेहमी सांगत असं बरं का, फुकटच्या वस्तूची माणसाला किंमत नसते. नाही, हे फुकट दिले म्हणून कोणी विचार केलाय, कोण एकांत स्थानी बसलंय. खरं देवाने एवढे डोळे कशाला दिले असेल. दवाखान्यात गेली होती मी त्या दिवशी, आणि नुसतं एक डोळा ते लेन्स बसवण्याकरता 20,000 रुपये लागले. आणि देवाने एवढं फुकट दिलं. किडनी बसवण्याकरता लाखो रुपये लागले, आणि देवाने हे फुकट दिलं. मग एवढं जर करोडोचा देह भगवंताने दिला, तर मग का दिला, कशामुळे दिला, काय हेतू आहे, याचा कोणी विचार केला पुरुष मंडळी? नाही ना, नाही विचार केला. आपलं जीवन जे आहे ना हे मोघम आहे. मोघम शब्द कळतो का इकडे? मला सांगत जा बरं का, मोघम म्हणजे काय? मोघम कळतोय ना शब्द?
फक्त हा नाही असं करायचं. कारण आता मी जिथून कथा करून आलोय ना, तुमच्या जिल्ह्यामध्ये लोकांची एवढी मला अपेक्षा होती, निदान त्यांनी हा करावं नाही करावं काहीतरी बोलावं. शेवट 7 दिवस निघून गेले, माझी बोलणं बंद झालं, पण ते नाही बोलले. नाही बोलले ते. कसं असतं, श्रोते तुमच्यासारखी, मी म्हणलं होतं त्यांना की एकदा या तुम्ही तिरखेड्याला, तिथला आनंद बघा. या म्हणलं, मी वाटलंच तुमच्या गाडीचं भाडं मी देतो, पण तुम्हाला काय कथा असते, श्रोता कसा असावा, कशी कथा ऐकावी, कसा आनंद घ्यावा ना, एकदा तुमच्या भागामध्ये आम्ही धाराशिवमध्ये, त्या धाराशिव जिल्ह्यामध्येच आहे, आणि तिथे येऊन एकदा घ्या आनंद, मग कळेल तुम्हाला शिवपुराण कसं ऐकत असतात. कसं असतं, श्रोते जर असं बसले ना, असे कथा करायला वाटतं, आपण कथा सांगतोय कोणाला. म्हणजे एखादा प्रश्न केला, हा नाही ना नाही, नुसतं जसं त्याने काय चिखलाचा गोळा आणून बसवल्यासारखा, तो हालत नाही ना, डुलत नाही ना, काहीच नाही. मग कशी कथा करावी, कसं बोलावं. श्रोत्यानं बोलल्याशिवाय, प्रसन्नता दिसल्याशिवाय वक्त्याला आनंद येत नसतो. आणि तुमच्यामध्ये मला कथा करण्याचा आनंद याकरता दिसतो की तुम्ही प्रत्येक शब्दाला, त्या वाक्याला तुम्ही मला रिस्पॉन्स देताय. ती प्रतिक्रिया मला तुमच्याकडून मिळते, आणि प्रतिक्रिया मिळाल्याशिवाय वक्ता बोलू शकत नाही. आपण नाही म्हणत की एखादा गोष्ट जर घरी सांगत असेल, बाबा एक होता राजा, आणि तो जर हुंकार नाही दिला, हुंकारा दे ना. का, म्हणजे गोष्ट सांगायला आनंद वाटतो. नाही, याला कळते माझी भाषा. एक राजा होता, तो फार मोठा होता, तसं तुम्ही हुंकार नका देऊ. ही प्रसन्नता फार महत्त्वाची आहे. मला एकच सांगायचं की असं कोणी स्वतः करता कोणी विचार केला का, खरंच मी जे इथं आलोय किंवा मी इथे आले, मी आलो कशा करता. हे संसार जाऊ द्या हो, संसार माध्यम निमित्त आहे. संसार पूर्ण नाही आहे, संसार फक्त निमित्त आहे. लक्षात ठेवा, काय, फक्त या शरीरावर, या अवयवावर आपला ताबा असावा, हे आपल्या मुठीत असावे, याकरता फक्त निमित्त संसार दिला आहे. पण ह्या संसारात राहून एकच करायला सांगितलं आहे की तुम्ही आलात कशाला. भगवंताने एवढं लाख मोलाचं दिलंय, मग हे देण्याचा पाठीमागचं काय कारण असेल. कोणीतरी विचार केला आहे साहेब? कोणी विचार, कोणीच नाही केला. नाही 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 नाही, दिलंय ना त्यानं, बस काय घेणं देणं नाही. आलाय, मस्त दिसतंय, हातपाय चालतात, पैसा कमवायचा, संसार करायचा, लेकरं बाळ आनंद घ्यायचा, आणि एक दिवस मारायचं. किती अज्ञानपण म्हणावं, किती खालच्या पातळीचे विचार म्हणावं. एवढंच नाही मायबाप, आपल्या माथ्यावर फार मोठा बोज आहेत, फार मोठे उपकार आहेत. आपण इथे नुसतं, आपल्याला वेळच नाही. लक्षात ठेवा, एवढे बिजीत एवढं काम भगवंताने दिलंय. आणि जो कोणी त्याचा आपण येण्याचा हेतू जाणून घेणार नाहीये, तोपर्यंत त्याला मोक्ष नाही, आणि तोपर्यंत त्याला मुक्तता नाही. जोपर्यंत त्याला जीवनाचा हेतू, स्वतःचा हेतू कळत नाही, तोपर्यंत तो जीव, तो व्यक्ती, तो आत्मा पशु प्राण्यासारखा या योनीमध्ये फिरत असतो, आणि भयानक त्याला त्रास, यातना त्याला भोगावं लागतात. लक्षात ठेवा. आता काही वाटत नाही. तुम्हाला वाटतं की मेल्यावर काही नसतं. नाही, मेल्यावर तर खरं दुःख सुरू होतं. लोक म्हणतात, काही म्हणतात ना, जाऊ द्या, जीवन जगून घ्या रे, मेल्यावर काय बघता येईल, कुठं जातं. नाही नाही नाही, लक्षात ठेवा. माणसं सहज विचार करतात, काय मेल्यावर काय हो, मरू द्या, मेल्यानंतर बघता येईल. नाही, लक्षात ठेवा, एवढं सहज नाही. रिक्स घ्या, विचार करा, एवढं सहज नाही माईबाप. हे माणसाचे असा विचार करतात ना, त्यांच्या जीवनामध्ये वेळ आली का मग पश्चाताप होतो. लक्षात ठेवा. असे कित्येक हजारो करोडो माणसं जी सहज अज्ञानपणामध्ये म्हणणारे, अरे काय नसतं, मेल्यावर बघू. मेल्यावर नाही माईबाप. त्यांच्या जीवनामध्ये एवढा पश्चाताप झाला ना, एवढे अश्रू निघाले असेल ना, पण त्यावेळेस वेळ जीवनातून निघून गेलेली असते. लक्षात ठेवा.
वेळ ही कधीच कोणा करता थांबत नाही. आहे ना, बस झाला ना संसार, लेकर बाळ उभा राहिलेत ना पायावर, नमस्कार, विषय संपला, विषय संपला, नमस्कार कर. हा, संसार सोडावं, जंगलाचा असं नाही सांगितलं, राहा त्या संसारामध्ये, पण तिथून पुढे आपल्याकरता जगा. लक्षात ठेवा, तिथून पुढे आपल्याकरता जगावं लागेल. का जगावं लागेल? कारण ह्या संसार निमित्त आहे. आपण म्हणतोय मुलगा माझा नाही, पती माझा नाही, जोपर्यंत हे शरीर आपलं चांगले तोपर्यंत हे आपल्याला माझं म्हणतात. लक्षात ठेवा. आणि जेव्हा याला रोग झाला का, हे कोणी जवळ येत नाही. लक्षात ठेवा. कितीही त्रास झाला तर आपल्यालाच भोगावं लागतं, दुःख आलं तर आपल्यालाच भोगावं लागतं. हे भोग फक्त माणसाला ज्यानं कर्म केले त्याला भोगावं लागतं. कारण ह्या कलियुगाची, या महाराष्ट्राची रीत आहे, इथे सगळे सुखामध्ये सहभागी होतात, वाटेकरी होतात, दुःखामध्ये जन्म दिलेला मुलगा सुद्धा सहभागी होत नाही. याकरता ही जाणीवपूर्वक याचा विचार करून माणसाने आपल्या स्वतःचं कल्याण स्वतःच करून घ्यायचं. स्वतः करून घ्यायचं. मग कसं करून घ्यायचं आहे? कळालं महाराज, तुम्ही एवढं सांगितलं आल्या आल्या, आता कळालं आम्हाला स्वतःचं कल्याण कसं करू. आता ते सांगा कसं करून घ्यायचं. गेले आमच्या आतापर्यंत एवढे दिवस गेले, आम्हाला नाही कळालं, आम्ही अज्ञान होतो. बरोबर आहे की नाही? असाच प्रश्न आहे ना. आतापर्यंत नाही कळालं आम्हाला की कसं कल्याण. कल्याण म्हणजे काय? पैसा येणं म्हणजे कल्याण आहे? बोला ना. पैसा येणं म्हणजे कल्याण आहे का? फार मोठं काही राहायला नव्हतं, आम्ही झोपडीत राहत होतो, आता 2-3 ताळी बंगला झाला म्हणजे कल्याण आहे? तुम्ही फार गरीब होता ना, आता फार श्रीमंत झाला म्हणजे कल्याण आहे? नाही माहीत. पैसा येणं म्हणजे कल्याण नाही, उद्धार नाही. धनाचा, परिस्थिती सुधारण्याचा याच्याशी काहीही संबंध येत नाही. लक्षात ठेवा. कल्याण कशाला म्हणावं, उद्धार कशाला म्हणावं? आयुष्यभर संसार केला पण कधी त्या भगवंताची आठवण झाली नाही, कधी अन्नदान नाही घडलं, कधी ज्ञानदान नाही घडलं, काहीच घडलं नाही. पण तुम्ही श्रीमंत आहात, 100 ताळी तुमचा बंगला आहे, पण तरीही तुमच्या मनामध्ये पवित्र भावना, काहीतरी त्या ठिकाणी परोपकार करण्याची भावना, दया म्हणा, क्षमा म्हणा, हे ज्ञानदान, अन्नदान, काहीतरी पवित्र कर्म करण्याची भावना श्रीमंती असताना, वैभव असतानाही निर्माण झालं नाही, असं समजावं देवाने अजून तुमचं कल्याण केलं नाही आहे, आणि अजून तुमचा उद्धारही झाला नाही आहे, आणि अजून भगवंताची कृपा तुमच्यावर प्राप्त झाली नाही. अजूनही तुम्ही जसे जन्माला आलात, जसे शून्य होता, तसे आजही शून्य आहात. आजही शून्य आहात. ऐका बरं का, बारकाईने ऐका. काही माणसं म्हणतात नाही, देवानं माझं खूप कल्याण केलं. का? अहो काही नव्हतं माझ्याकडे, पण आज खूप वैभव, लोक म्हणतात माझं कल्याण केलं. किती कथा झाल्या, किती महाराज आले, महाराज उकळू पेले लोकांनी, पण तरी लोकांचं अज्ञान पण ज्याला म्हणतात ना, ते गेलं नाही आज. आणि काय झालं की आम्ही सुद्धा तुम्हाला काय आवडतं ते बी आम्ही बोलायला लागलो. काय तुम्हाला काय आवडतं? विनोदाच्या गोष्टी. तुम्ही एकदा जोरात हसले का तुम्हाला वाटतं वाह क्या बात आहे, आज लय कथा भारी झाली. सगळ्यांना मनोरंजन समाजाचं केलं की लोकांना वाटतं क्या बात आहे, काय सुंदर कथाकार होतात. कथा म्हणजे टिपण नसतं. लक्षात ठेवा. कथा म्हणजे लिहून आलेली गोष्ट. आज मला ही गोष्ट सांगायची, कथा ती नाही आहे. कीर्तन म्हणजे समाजाचं मनोरंजन नाही आहे. 2 तास कसं तरी मनोरंजन करायचं आणि कीर्तन करायचं, याला कीर्तन नाही म्हणत. लक्षात ठेवा. कीर्तन ही व्याख्या फार अलौकिक आहे. कीर्तन हे या कलियुगातलं महान साधन सांगितलं आहे. काय? कीर्तन, कथा कलियुगामध्ये सर्वात सर्वश्रेष्ठ आणि महान साधन सांगितले. याच्यापेक्षा दुसरं भगवंतापर्यंत जाण्याचं साधन कोणतं सांगितलेलं नाही. पण शोकांतिका अशी आहे,
या जगामध्ये कीर्तन बी आगळं वेगळं आहे आणि कथा आगळी वेगळी आहे. कीर्तनामध्ये मनोरंजन आणि कथेमध्ये मनोरंजन. समाज त्या अपेक्षा येत नाही. कीर्तन बी असे हास्यक मजाक, कोणी कोणते गाणे म्हणते, कोणी काय म्हणते, कोणी काय म्हणताय. झाली समाजाची करमणूक. नाही माईबाप, जगामध्ये सृष्टीमध्ये सर्वात उत्तम आणि महान हे कथा कीर्तन हे त्या ठिकाणी साधन सांगितलं गेलं आणि त्याच पद्धतीनं आपण श्रवण केलं पाहिजे. आपल्या अपेक्षा ज्या आहेत ना त्या चांगल्या ठेवा. संसारामध्ये कधीच अपेक्षा करू नका मायबाप. का? कारण अपेक्षा केल्यानंतर काहीच मिळत नाही. जे इथं लिहिलेलं आहे, जे मिळणार आहे, काय काय मिळणार आहे हे बी माहिती नाही, पण मिळाल्याशिवाय राहणार नाही. अपेक्षा करून काही मिळत नाही. काय काय माणसं म्हणतात ना, अरे हे तर माझ्या स्वप्नात नव्हतं पण देवाने मला हे दिलं. संसारात अपेक्षा नका करू. आणि कोणाला मिळालं आणि तुम्ही अपेक्षा करताय म्हणून तर आपण दुःखी होतोय. काय अपेक्षा केली की दुःखी माणूस झाला. दुःख हे कशामुळे? दुःख हे काही काही ना नशिबामुळंच नाही, आपणच दुःख उत्पन्न करतोय. याची अपेक्षा, त्याची अपेक्षा, हे व्हावं मला, ते व्हावं, ते व्हावं, हे व्हावं. कधीच करू नका. फक्त एक करायचं, आपलं काम चालू ठेवायचं, आपलं चांगली कर्म चालू ठेवायची. अपेक्षा ठेवून केलेली कर्म कधी सफल होत नसतात. इथं भगवंताने एकच सांगितलं, तुम्ही चांगलं करत राहा, करत राहा, तुम्हाला मिळेल, तुमचं चांगलं होईल. तुमची वाटच वेगळी आहे, वाटच तुमची बरोबर नाही आहे. मग चांगली अपेक्षा कसा करता? अपेक्षा चांगल्या करायच्या आणि कर्म मात्र विचित्र करायचे. कसं प्राप्त होईल? ऐका मायबाप, ही कथा, हे कीर्तन हे अलौकिक आहे. हे आपल्याला फार सावध करतं. लक्षात ठेवा, फार सावध करताय. म्हणून भगवंताला मागत असताना कधी प्रपंचातलं कधीच मागायचं नाही. कधी मागू नका. जे करताय ना, जे करायचं ना आपल्याला, हे फक्त चांगलं करणं हे महत्वाचं आहे. म्हणून माझा विषय असा चालला आहे की कल्याण, कल्याण होणं, उद्धार होणं म्हणजे फार गरिबी होते आणि फार मोठा बंगला झाला म्हणजे कल्याण नाही. आणि हे जे अज्ञानपण आहे ना, हेच अज्ञानपण आपल्या दुःखाकडे ओळखतंय. एवढे मी काय विषय सांगत होतो, कितीतरी महाराज गेले, कितीतरी विद्वान आले, कोणाचं अज्ञानपण गेलंय? कोणाचं अज्ञानपण गेलंय? नाही माहिती. कीर्तनकार एवढे तुमच्यामुळे आमचं बरं चाललं. तुम्ही येडेच येडेच राहायला लागलेत. जसं आम्ही स्वार्थापोटी कथा करतो ना, तसं तुम्हीही स्वार्थापोटी कथा ऐकली पाहिजे. का नाही? महाराजांना आम्ही एवढे पैसे दिलेत तर आम्ही सुद्धा चांगली कथा ऐकणार. महाराज तुम्ही अर्धा तास कथा केली, नाही 1 तास करा. कीर्तन अर्धा तास झालं, नाही एवढे पैसे दिलेत आम्ही 2 तास कीर्तन झालं पाहिजे. ही अपेक्षा ठेवा ना. जेवढं मेहनतीनं तुम्ही सप्ताह उभा करता, कथा उभा करताय, आणि जसं आम्ही अपेक्षापोटी येतोय का आम्हाला 4 पैसे मिळेल, तसं तुम्ही अपेक्षा ठेवून या ना. की नाही आपण का फुकट महाराज बोलवले का? आपण सुद्धा आज चांगली कथा ऐकायची, चांगलं श्रवण करायचं आणि भरपूर घ्यायचंय. कारण ते आपल्याकडून खूप घेऊन जाणार आहेत. ते आपल्याकडून खूप घेऊन जाणार आहेत, मग आपण सुद्धा त्यांच्याकडून भरपूर घ्यायचं. जसं आम्हाला जी अपेक्षा असते तुमच्याकडून घ्यायची, तसं तुम्हालाही अपेक्षा पाहिजे आमच्याकडून काहीतरी घ्यायची. ते कसं व्हायला लागलं? तुम्ही कोणत्या अपेक्षाच करून येत नाही आणि नुकसान तुमचं होतं. नुकसान आमचं नाही, नुकसान तुमचं होतं. तुमचे खिशे रिकामे होतात आणि आमचे भरतात. एवढं स्पष्ट नाही बोलत कोणी. कसं बोलावं? एवढं कोणता महाराज स्पष्ट बोलणार आहे? आणि समाजाला ओरडून सांगतो की तुम्ही अपेक्षा घेऊन या. संसारामध्ये अपेक्षा करू नका, इच्छा करू नका, पण प्रपंच परमार्थामध्ये इच्छा करा, अपेक्षा करा. मी कथा ऐकेल, अरे कुठं आहे मी, उद्या जगल ना जगल, पण आज परमेश्वराने हा सत्संग माझ्या जीवनात आलाय ना, आता त्याची संधी सोडायची नाहीये.
एक 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 शब्द माझ्या भोलेनाथांचा महान आहे, अमृत आहे, कल्याण करणार आहे. जीवनात दुसरं काहीच नाही मायबाप. कथा, ही कथा जी आहे ना, जीवनातल्या अनेक प्रश्नाचं उत्तर आहे, लक्ष ठेवा. मी तळमळीने सांगतो तुम्हाला, माझा विश्वास आहे. आणि तो अनुभव मी वाचून सांगत नाही, मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. लोकांना एवढं काहीच वाटत नाही, उगं बसतात 3 तास तिकडे तिकडे पाहतात, जांभळ्या देतात आणि उठून जातात. नाही, हे नुकसान करताय. अरे आलेली संधी आहे, ही सुवर्ण संधी म्हणतो मी, सुवर्ण संधी. ऐकाय मायबाप, मी माझ्या व्यासपीठावर, पवित्र व्यासपीठावर बसलोय. मी शब्द देतोय. फक्त कथा अगदी अगदी सूक्ष्म पद्धतीनं ऐका, पवित्र विचारानं ऐका, पवित्र भावनेनं ऐका, श्रद्धेनं ऐका, तळमळीनं ऐका. माझ्या देवावर मी हात ठेवून सांगतो मायबाप, 7 दिवसामध्ये तुमच्या भावना, तुमचे विचार, तुमचे दुःख, तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता ही बदलल्याशिवाय राहणार नाही. हा माझा विश्वास आहे, विश्वास आहे. तुम्ही काहीच करू नका 7 दिवसामध्ये, उपवासाची काही गरज नाही, काही करू नका. मी विश्वास देतो ठाम, या मंदिरामध्ये आज 12 ज्योतिर्लिंग माझ्या साक्षीला आहे. काही असेल तुमच्या मागे अडचणी, काही असेल, पण ठामपणे 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 इथे येऊन बसा. ठामपणे, फक्त विश्वास, विश्वास महत्व. मी कोणी काही करणार नाही. माय बाप करणारा आहे ना, तो फक्त आपला विश्वास आपलं कल्याण करत असतो. मी ठामपणे सांगतो. फक्त येत असताना एक एक शब्द ग्रहण करा की नाही आहे, हे माऊली महाराज बोलत नाही आहे, हे बोलणारे माऊली महाराज नाहीच आहे. मला जो कथा सांगतोय ना, मला जो कथा श्रवण करतोय ना, तो माऊली महाराज नाही आहे, तो माझा महादेव आहे. तो महादेव आहे, तो भोला शंकर आहे, साम सदाशिव आहे. ते माऊली महाराज नाही बोलत. माझा उद्धार करण्याकरता, माझं कल्याण करण्याकरता, माझ्या काही जीवनातली प्रश्न सुटत नाही आहे, त्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता माझा महादेव मला बोलण्याकरता आलाय. माझा साम सदाशिव, माझा भोलेनाथ, तो मला बोलण्याकरता आलाय, तो संवाद करण्याकरता आलाय, तो आलाय माझ्याकडे. ही तळमळता माया लक्षात ठेवा. हे आणि एक सांगू, हे मी बोलणारा कोण आहे, काय अधिकार आहे माझा? नाही माय बाप, हा अधिकार माझा नाहीच आहे. आणि हे मी बोलू शकत नाही आहे. हे फक्त निमित्त मात्र इथं महाराजांना बसवलंय, माऊली महाराजांना. एक माझं निमित्त करून तुमच्या अंतःकरणातल्या प्रत्येक ज्या नाराजी आहेत, भावना आहेत, पूर्ण करण्याकरता माझा देव या शब्दरूपाने इथं आला. लक्ष ठेवा आणि विश्वास ठेवा, विश्वास ठेवा. काय कल्याण जे होत असतं ना माणसाचं, आपल्या विश्वासावर होत असतं. आणि जोपर्यंत तुमचा विश्वास हा दृढ होणार नाही ना, तोपर्यंत 7 दिवस जर इथं बसले ना, तर तुम्हाला कथा नाही कळणार, तुम्हाला महादेव नाही कळणार. मग काही लोक म्हणतात काय नसतं, कथा आपलं ऐकायची असते, काही होत नाही, फार अज्ञानपण आहे, तुला नाही कळणार कथा. मग त्यांच्या जीवनामध्ये कुठे हो अनेक, मग ही पूजा करतात, ती पूजा करतात, तिकडे जातात, तिकडे जातात, इकडे बाबा निघाला, त्या बाबाने असं जादू केली, निघाले त्या बाबाकडे. कारण इथं चमत्कार दाखवल्याशिवाय कोणी काय करत नाही, नमस्कार करत नाही. आता उद्यापासून मी जर चमत्कार दाखवला नाही, ते तुम्ही सगळे भाई ते माऊली महाराज आले, असं असं चमत्कार केला, असं मी उद्या कथेला येते. म्हणजे कथा ऐकायला नाही, चमत्कार पाहिला. चमत्कारला नमस्कार. लोकांना कळालंच नाही की आपण काय केलं पाहिजे. आज मी ठामपणे सांगतो ना, हे तर जेवढी माझे श्रोते माय बसलेत ना, तुम्ही आजपासून फक्त कथा ऐका माय बा. आणि मी काही पळून जाणार नाही, मी काही फार लांबचा नाही. फक्त विश्वास ठेवा ठामपणे. ही जी साधना आहे, ही कथा करणं, कथा ऐकणं, म्हणजे ही फार अलौकिक साधना, ही तपश्चर्या आहे. फक्त 7 दिवस देवा करता द्यायचे आणि 7 दिवस त्याच्याकरता गेले. 1 वर्षभर 12 महिने तो मात्र आपल्याला आनंदित. अरे 12 महिने जाऊ द्या, 7 जन्मापर्यंत दुःख तो आपल्या आयुष्यात येऊ देत नाही. लक्ष ठेवा, ही अलौकिक कथा आहे. हे मंत्र महा आयुर्वेद, ही शिव महापुराण कथा, हा सत्संग.
एक आगळं वेगळं, एक सांगू का, एक नवीन जन्म झाल्यासारखं होतं की आपण आत्ता माझा जन्म झाला. हा, एकदा हे विचार, ही कथा कळाली ना, हा, एक वेगळी भावना तयार होते, ती प्रसन्नता वेगळी तयार होते, ती अवस्था वेगळी तयार होते. आणि त्याला कितीही मोठं दुःख चुकत नाही, हे लक्षात ठेवा. दुःख नाही चुकत. ते म्हणताना शिवमहापुराण ऐकलं की दुःख निघून जातं. नाही नाही नाही, दुःख नाही चुकणार. जे दुःख आहे ते राहणार आहे. परत तुम्ही भाव वेगळा निर्माण करता की शिवमहापुराण ऐकलं की संकट सगळे निघून जातात. संकट जात नाही, दुःख विनाश होत नाही, हे लक्षात ठेवा. हां, बरंच जणांना वाटतं की, आणि सांगणारे हे सांगतात की नाही, शिवमहापुराण ऐकलं की सगळं जीवनातलं संकट दुःख जातात. नाही, दुःख जात नाही मायबाप. जे कर्म आहे ते भोगावंच लागतात, ते चुकत नाही. मग तो हरिभक्त असेल, तो कथाकार असेल, तो देवता असेल, तो कोणीही असेल, पण मागच्या जन्माचे जे कर्म भोगण्याकरता इथं आलोय ते प्रत्येकालाच भोगावं लागतील. आणि कर्म असे आहेत ते भोगूनच संपतात, ते भोगावेच लागतात. त्याच्याशिवाय ते कर्म संपत नाहीये. पण एक आहे. आता मग महाराज, आता आम्ही तर देवाची भक्ती आम्ही याच्याकरताच करत होतो. तुम्ही तर सांगितलं की चांगलं केल्यानंतर, देवाची भक्ती केल्यानंतर दुःख जात नाही, मग कशाला देवाची भक्ती करायची? हा बी प्रश्न, आता तुमचे प्रश्न मीच बोलून दाखवतो. आता असं म्हणल्यानंतर थोडं भावना चेंज होतात. काय महाराज म्हणलेत की किती सेवा करा, किती भक्ती करा, पण संसारातले दुःख जात नाही. मग कशाला भक्ती करायची? कशाला कथा ऐकायची? कथा ऐकतोच कशाला? काय कथा दुःखहरी. हां, कथा तर दुःखहरी सांगितलंय की कथा ही दुःखहरण करते. आणि महाराज तर म्हणतात की दुःख कथेनं जात नाही. मग न ऐकलेले बरे ना, आपलं दुःख ना आपलं भरं कर्म भलं. ऐका माईबाप, कथा दुःख विनाश, कर्म विनाश करत नाहीये, पण पुढे ऐका, हा फार महत्त्वाचा विषय आहे. कारण लोकांना मला जास्त भ्रमित मी करत नाहीये. जे सत्य आहे ते सांगा वाटतं मला. तुम्ही अशी पूजा करा, मग तुमचं कल्याण होईल. तुम्ही एवढे सोमवार धरा, तुमचं कल्याण होईल. एवढे गुरुवार करा, मग तुमचं भलं होईल. काही नसतं मायबाप. आपण कोणत्या युगात राहतोय, आपण काय केलं पाहिजे ना. तुम्हाला सांगितलं ना की आम्ही कोणतेच उपवास करत नाही, उपवास नाही, काय नाही, काहीच नाही. ते उपवास तुम्हीच करताय. मंगळवार, बुधवार, गुरुवार आहेच आहे, शुक्रवार आहेच आहे. रविवारी तेवढी सुट्टी असेल तर रविवार बी धरला सूर्यनारायणाचा. किती उपवास करताय, किती जाळताय त्या जीवाला, त्या आत्म्याला किती त्रास देताय. हे उपवास हे, अरे विचार केला पाहिजे की त्या ठिकाणी काही युगामध्ये देवाला प्राप्त करण्याकरता अंगार वारू निर्माण झालं तरी तो प्राप्त होत नव्हता, दिसत नव्हता, प्रसन्न होत नव्हता. आणि एक टाईम अगदी असं एवढी धुंदी येते ते जेवण करून. माणूस एकच टाईम उपास जेवण करून धरतो, पण एवढा जेवतो ते 4-5 टाईमचं जेवतो. आणि मला उपवास एक टाईम जेवण, पण ते एक टाईम असं जेवतो ना, ते 3-4 टाईमचं जेवतो. असले उपासना पुढं काही देव प्राप्त होत असतो का? सोमवार आहे, मला सोमवार आहे, लोकांची निंदा चालूच आहे, लोकांना शिव्या देणं चालूच आहे, फराळ चालूच आहे. हे असले उपास टाइमपास कोणी सांगितलं रे? आमच्या मातोश्री बी 16 सोमवार धरतात. दिवसभर याची निंदा, त्याची निंदा, मला 16 सोमवार आहे. कशाला तसले उपवास करता? काही गरज नाही मायबा, काही गरज नाही. हे बघा, हे शास्त्र, हे शिवपुराण हे अलौकिक पद्धतीनं एक आगळ्यावेगळ्या दिशेकडे, वाटचालीकडे नेतंय आपल्याला. का? कारण शिवमहापुराणाचे विचार हे आगळे वेगळे आहेत. पण आजकाल कसं झालं, समाजाला काय आवडतं ना तसेच लोकांनी कथापाठ केले. तुम्हाला काय आवडतं? जादू, टोणे टाणे टोणे कथेतले. हे फुल वाहिलं का तसं होतं, ते फुल वाहिलं का असं होतं, काळे तिळ वाहिलं की देव असं काहीतरी. हे पाठ केलं सगळ्यांनी. मंदिरात कधी जायचं, कोणत्या वेळी जायचं, काय करायचं, बस
देवाला काय आवडतं मायबाप, खरं जे रहस्य जे आहे ना, जे सत्य आहे ना, प्रत्येक युगातले धर्म साधना त्या आगळ्या आणि वेगळ्या होत्या, हे लक्ष ठेवा. आपण काही सत्ययुगात नाही राहत, आपण काही द्वापार युगामध्ये राहत नाही, आपण राहतोय ते कलियुगामध्ये. आपला युग कोणता आहे? बोला ना. कलियुग आहे. याला काय म्हणतात? मृत्यूलोक. कोणता? हां. आणि मृत्यूची देवता कोण आहे? भगवान शंकर आहे, यम नाही. भगवान शंकर ही मृत्यूची देवता आहे. आणि हा युग कोणाचा आहे? हा युग कोणता आहे? मृत्यूलोक आहे. आणि मृत्यूची देवता भगवान शंकर आहे. म्हणजे याचा अर्थ असा की आपण भगवान शंकराच्या लोकात राहतोय. हा लोक त्याचा आहे. मृत्यूची देवता माझा भोलेनाथ आहे. काय निर्माण करणारे कोण आहेत? ब्रह्मदेव आहे. पालन करणारे भगवान विष्णू आहेत. आणि मृत्यू भगवान शंकर आहेत. आणि ज्या युगात आपण राहतोय ना, ते मृत्यू लोक आहे. आणि या लोकाचा जो देवता आहे तो माझा भोलेनाथ आहे, माझा महादेव आहे. ज्याच्या लोकामध्ये राहतोय ना त्याची साधना महत्वाची आहे. ज्याच्या घरात राहतो ना त्याचं गुण गायलं तर 3 टाइम खायला भेटतं. बरोबर आहे की नाही? सासूबाईनं सुनाने जर स्वयंपाक केला, सासूबाई दुसऱ्या सुनाचं जर म्हणजे काय ती सून आहे, काय बिचारी किती स्वभाव चांगला आहे, ही वाढले ताट घेऊन जाते. काय म्हणजे खातो माझा, स्वयंपाक मी करते, माझ्या घरात राहत आहे, आणि गुणगान दुसऱ्या सुनाचं म्हणजे दुसऱ्याच्या शेजारीच्या सुनाचं करताय. जी वाढलेलं जे आहे ना ती बी घेऊन जाते. ते बसा उपाशी मारा आता. असं होतंय ना. हे बघा, जिथं आपण राहतोय ना, आता मी समजा इथे कथा करतोय आणि बाजूच्या गावाचं वर्णन करायचं, तुम्ही म्हणता या महाराजाला आणूच नका. हां, बरोबर आहे की नाही? म्हणजे कथा आमची तर करताय आणि गुणगान दुसऱ्याच्या गावात करताय, असं कसं पटेल तुम्हाला? नाही ना. जिथे राहतोय ना आपण तिथलंच गुणगान केलं पाहिजे. ती खोटं नाही, हा खरं खरं. तसं आपण युगात कोणत्या राहतोय? मृत्यू लोकामध्ये. हा युग कोणाचा आहे? भगवान शंकराचा. मग गुणगान कोणाचं केलं पाहिजे? भगवान शंकराचं. हर 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 हर. जरा जोरात म्हणा, हर हर. गुणगान त्याचं महत्वाचं असतं. इथं तुम्हाला पाहिलं ना, एवढा मला आनंद होतोय ना. हे हर हर महादेव एका गावाला शेवटपर्यंत नाहीच झालं. शेवटपर्यंत नाही झालं. हर हर म्हणा, महादेव म्हणणार आहे हर हर. हे हात का चिटकले होते का खाली काय? म्हणजे मी निंदा करत नाही त्यांची, पण 7 दिवस कथा बाजूला, पण माझे बोलणेच खूप खाल्ले लोकांनी. स्वभाव थोडा आहेच कथे बाबतीत, फार बोलणे खाल्ले. खूपच असा शोधच नाही त्यांनी माझे बोलणे खाल्ले नाही. आणि मी का बोलतो की हे आपल्या करता आहे. तशी तुमची अवस्था किती सुंदर अवस्था आहे. चला, हर हर. म्हणून हा युग जो आहे हा मृत्यूलोक आहे. आणि मृत्यूची देवता कोण आहे? महादेव, भगवान शंकर आहे. मग त्याचं गुणगान महत्वाचं आहे. हा, मग कोणताही मृत्यू मंत्र म्हणा तुम्ही, त्याचं गुणगान. आज मृत्यूचा देवता भगवान शंकर आहे आणि त्याचं गुणगान हे आपल्याला महत्वाचं, लक्ष ठेवा. म्हणून कल्याण होणं, कल्याण कल्याण, उद्धार उद्धार म्हणजे संपत्ती प्राप्त होणे हा उद्धार नाही आहे. माझ्याकडे काही नव्हतं, मला खूप प्राप्त झालं म्हणजे उद्धार नाही आहे मायबाप. उद्धार कल्याण याला म्हणावं की आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये कधी मला कोणाच्या विषयी चांगले विचार निर्माण झाले नाही. आतापर्यंत वैभव असताना कधी माझ्या घरी संतांचे पावलं लागले नाही. आतापर्यंत कधी ज्ञानदान, कधी यज्ञदान, कधी भूमिदान, हे सत्संग हे जीवनात कधी घडले नाही. आतापर्यंत वैभव असताना हा योग जीवनात कधीच आला नाही. आणि आता या 50व्या वर्षानंतर हा सत्संगाचा योग माझ्या आयुष्यात आला. हा संत माझ्या घरी आले.
कुठंतरी अन्नदान घडतंय, कुठेतरी ज्ञानदान घडतंय, गोरगरिबाची मदत माझ्याकडून होते, हे पुण्याचं काम माझ्याकडून होतंय. एक सांगू का, आता 50 वर्षाचा होता, पण आता समजावं की आत्ता तुझा जन्म झालाय. आतापासून खरं जगण्याला मजा आहे. तू 50 वर्ष जगलास ना, हे शून्य, काही किंमत नाही. पशु प्राण्यासारखं आला, हे गेले रे. किती वर्ष गेलेत? 50 वर्ष. पण अरे एक क्षण जाता कामा नये. एक क्षण सुद्धा जाता कामा नये. आणि आपले गेले किती वर्ष? म्हणजे 50 वर्ष हे नुकसान झालं 50 वर्षाचं. की 50 वर्ष जे भगवान, अरे एक सेकंद बी जाता कामा नये भगवंताच्या नामाशिवाय. एक सेकंद की 24 तास त्याची आठवण, अशी प्रपंचाची आठवण कधीतरी यावी, पण भगवंताचा असा वेळ नसावा, असे सेकंद नसावं की त्याची आठवण येऊ नये. प्रत्येक क्षणी त्याची आठवण पाहिजे, त्याचं नाम पाहिजे, त्याचं भजन पाहिजे, कारण आलोच आपण त्याच्या करता माय बाबा. भूलो मत प्यारे हो, भूलो मत प्यारे भोले बाबा का नाम. भोलेनाथ बाबा है सब सुखदा, भोलेनाथ बाबा है सब सुखदा, भोलेनाथ बाबा है सब सुखदा. भोले बाबा की झांकी सुहानी, महिमा महाजन की जगड़ा बखानी. करते हैं सुरमुनि सब करते हैं सुरमुनि सब इनको प्रणाम. भोलेनाथ बाबा रहती है भीड़ बड़ी भारी, दर्शन को आते हैं लाखों नर नारी. मंदिर में रहती है भीड़ बड़ी भारी, दर्शन को आते हैं लाखों नर नारी. सेवक है इनकी, सेवक है इनकी दुनिया तमाम. भोलेनाथ बाबा भूलो मत प्यारे वो, भूलो मत प्यारे भोले बाबा का नाम. भोलेनाथ बाबा हर 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 हर. एक क्षणही जाता कामा नये त्याच्याशिवाय मायबाप. आणि ज्यावेळेस माणसाची ही अवस्था तयार झाली ना, ज्यावेळी त्याचं भजन करा वाटतं, ज्यावेळी त्याची पूजा करा वाटते, ज्यावेळेस असे काहीतरी चांगले विचार आपल्या मनामध्ये निर्माण होतात ना मायबाप, असं समजावं की आपलं आता कल्याण होत आहे.
आता शिक, आता आपला जन्म झाला मायबाप. त्यावेळेस आपला उद्धार आहे हे समजावं मायबाप. पण जोपर्यंत जीवनामध्ये आपल्याकडून काही होत नाही आहे असं समजावं, त्यानं कृपा केली नाही आहे अजून. कारण जीवनामध्ये चांगलं कर्म, हे सत्संग घडून येणं, याला सुद्धा त्याचीच कृपा लागते. काहीचे आयुष्य निघून जातात रे, धन आहे, पैसा आहे, पण कधी दान धर्म यज्ञ चांगले कर्म सत्संग घडलेच नाही, मरतात ते. नाही नाही मायबाप, सर्व संपत्ती असताना सुद्धा काय घडलं रे? करण्याची इच्छा आहे पण घडलं नाही. करू आपण पुढच्या वर्षी, मला सुद्धा करण्याची इच्छा आहे, देवाने काय कमी केलं, फक्त एवढा शब्द. पण असं करता करता आयुष्य निघून जातं, पण भगवंताने त्याचा 1 रुपया सुद्धा सत्संगाला लागू दिला नाही. का नाही माहिती. आणि तशा व्यक्तीचं हे धन आहे ना, मातीमोल, लक्षात ठेवा. मातीमोल, त्याला गरीब म्हणावा, अति गरीब. जे धन संपत्ती मिळाली असते मायबाप, हे नुसतं हौस करण्याकरता नाही आहे, मजा करण्याकरता नाही आहे. ही भगवंताने हे वैभव, ही संपत्ती जी दिलेली असते ना, ही संपत्ती फक्त त्या संपत्तीच्या माध्यमातून कुठेतरी दान धर्म यज्ञ कर्म, कुठेतरी परोपकार हे घडावेत याकरता हे सगळं वैभव भगवंतानं दिलेलं असतं. कुठेतरी एखाद्या गोरगरिबाच्या मुलीच्या कन्यादान आपल्याकडून व्हावं याकरता हे वैभव दिलेलं असतं. हे नुसतं आपल्याकरता दिलेलं नाही आहे, हे सगळं मिळून भगवंताने हे वैभव प्राप्त करतोय. पण काहीचा जन्म असंच निघून जातो, पण त्याला कधीच 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 हे सत्संग त्याच्या जीवनात घडत नाही आहे. मग तो कितीही श्रीमंत असेल मायबाप, पण त्याचा मृत्यू एवढा महाभयंकर होतोय ना, लक्षात ठेवा. धन असताना सुद्धा एखाद्या गरीबाचा मृत्यू एवढा थाटात होतोय, पण एखाद्या श्रीमंताचा मृत्यू एवढा बेकार होतो ना, भयानक बेकार. एवढं धन एवढं संपत्ती, किलोनी सोनं घरात असेल, पण मृत्यू एवढा बेकार होतो की जवळ सुद्धा कोणी जात नाही. हे कोणाच्या लक्षातच येत नाही. तुम्हाला वाटतं की पैशाचा धनाचा याच्यात काही संबंध नाही आहे. येथे फक्त तुम्ही किती श्रीमंत आहात याला महत्व नाही आहे, पण श्रीमंत असून किती तुम्ही चांगले कर्म करतात ना, श्रीमंती येणं याला महत्व नाही आहे. पण श्रीमंत होत असताना किती चांगले कर्म करून तुम्ही श्रीमंत झाला. कधी कधी धन जर कमवलं असेल ना, तर एखाद्याने मुलानं जर विचारलं ना आपल्याला, बाबा आपण एवढं तुम्ही कसं कसं कमवलं, तर त्या मुलाला सांगत असताना आपली छाती ऊर भरून आला पाहिजे. पण असं काही धन कमवू नये की मुलांना जर विचारलं हे धन आपण श्रीमंत कसे झालो, तर तिथं आपली खाली मान झाली पाहिजे. कष्टाचं फार महत्वाचं असतं, ते कधी दुःख देत नाही, लक्षात ठेवा. कितीतरी श्रीमंत आहे, मी पाहतोय, ऐकलंय, अरे दुर्दैवी मृत्यू झाला त्यांचा. दुर्दैव, तिथे पैसा काम आला नाही, तिथं काहीच नाही. मायबाप एक सांगू का, चांगलं होण्याकरता पैसा काम येत नाही. चांगलं होण्याकरता, चांगला मृत्यू येण्याकरता तुमचं धन नाही, तुमची श्रीमंती नाही आहे, फक्त तुमचे केलेलं हे चांगलं कर्म एवढंच काम येतं, लक्ष ठेवा. बाकी नाही. अरे तुमचा पैसा सुद्धा काय नाही, किती श्रीमंत असाल, तिथे काहीच काम येत नाही. चांगलं जगण्याकरता, चांगला मृत्यू येण्याकरता, आनंद येण्याकरता आपली चांगली कर्म आणि ही पुण्य कामं येत असते, लक्षात ठेवा. कितीच आपण करोडपती मंत्री संत्री हे पाहतोय, कितीतरी असं हाल हाल झाले तरी मायबाप. आणि एखादा गरीब, राहायला घर नाही, पण काय आनंदाचा मृत्यू होतो मायबाप. काय मृत्यू आनंदाचा आहे. आणि हे माणसाला जोपर्यंत आहे ना धुंदी पैसे, तोपर्यंत कळत नाही. पण जेव्हा याला व्याधी सुरू झाली ना, जेव्हा आपलं कुटुंब लांब चाललंय ना, मग ही धुंदी निघून जाते संसारातली. मग पैसा काही वाटत नाही, मग रडतोय, देवा काय रे, एवढा पैसा कमवला, एवढं धन कमवलं, आणि बघ ना हे माझीच माणसं दूर चालली सगळी. आणि ज्यावेळेस आपल्याला दुःख आलं, संकट आलं, आणि ज्यावेळेस आपली माणसं सोडतात ना, त्याच्यासारखा मोठं दुःख आणि त्याच्यासारखा मोठं नरक पुन्हा कोणताच नाही.
महान नरक म्हणावं, हे महान दुःख. ज्यावेळेस आपली माणसं, ज्याला आपण आपली म्हणतो, ते दूर 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 जातात ना, जशी जाताना तसं तसं इथं घाव पडतात. लक्षात ठेवा. माणसाच्या डोळ्यात आशू लोक त्रास देतात म्हणून येत नाही, माणसाच्या डोळ्यात आशू आपलीच माणसं त्रास देतात म्हणून येत असतात. लक्षात ठेवा. माणसाला दुःख, माणूस मरतोय, समाज त्रास देत म्हणून माणूस मरत नाहीये, दुःख प्राप्त होत नाहीये. आपलीच माणसं दुःख त्रास देतात, दुःख देतात म्हणून मरतो. लक्ष ठेवा. माणसाच्या हृदयाला घाव कधी होतोय, समाज देतो, याचा घाव पटकन भरला जातो. ऐकताय ना तुम्ही? समाजाने घाव दिला तो पटकन भरला जातो, पण आपल्या माणसाने घाव दिला ना महाराज, त्याला औषधच नाही. आपली माणसं जेवढे घाव देतात ना, दुःख देतात ना, त्याला जगात औषधच निर्माण झालं नाही. त्याला कोणता मलमच नाही. आपली माणसं घाव दिल्यावर तो घाव लवकर भरत नाही. लक्षात ठेवा. तो घाव भरला जातो फक्त आपल्या माणसाने प्रेम केल्यानंतर. आणि तुम्हाला वाटत असेल ना की आपल्या माणसाने प्रेम करावं, माझा मृत्यू चांगला व्हावा, आनंददायक व्हावा, याकरता वेळेत सावध व्हा. अन्यथा एवढं दुःख प्राप्त होईल. तुमचा धन, तुमचं स्वरूप हे काही काम येत नाही. मायबाप चढ बाजूला राहत आहे, तिथे फक्त मी आणि माझं दुःख आणि माझं कर्म एवढे सोबत असतात, बाकी कोणी सोबत नसतं. माय ना तुमचा बंगला ना, नाही 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 नाही. अरे कितीही तुम्ही श्रीमंत असाल, पण कमवल्याला तुम्ही धनाच्या त्या बंगल्यातून तुम्हाला बाहेर ओढत आणतात बाहेर. लक्षात ठेवा मायबाप, सत्य बोलतोय मी. काही काम येत नाही तिथे, फक्त केलेले कर्मच, बाकी काहीच काम येत नाही मायबाप. आणि आपल्याला आपल्या दुःखापासून वाचवणार हा धन नाही आहे, हा पैसा नाही आहे, आपले केलेले कर्म आहे मायबाप. आणि भगवंतापर्यंत जर जायचं असेल ना, तर हा पैसा नेत नाही आपल्याला. भगवंतापर्यंत नेणारे आपली फक्त ही चांगली कर्म आहे. इथं धनाचा काहीच संबंध सांगितला नाही माझ्या. काही लोक म्हणतात नाही ना, पैसा शिव तरी काय भागतंय, आम्हाला जर अन्नदान करायचं असेल तर पैसा शिव कुठं अन्नदान होतंय, आम्हाला जर अन्नदान करायचं असेल तर आम्हाला कथा करायची असेल तर पैसा लागतोच ना, अरे द्या सोडून, त्याला मी पुरावा आहे. अशा काही गरीब माणसाची मी कथा केली की त्यांना एक वेळचं खायला काही नाही, पण फक्त एकच होतं की मला म्हणायचे की माऊली महाराज आम्हाला एक वेळेस तरी आम्हालाही वाटतं हो कथा करायची, एवढी अपेक्षा, एवढी तळमळ आहे, पण काय करावं आमच्या घरी आम्हालाच खायला नाही. तर मायबाप माझ्या व्यासपीठावर बसले, मी पवित्र माझ्या भोलेनाथांच्या, मी खोटं बोलणार नाही. अशा गोरगरिबाचा सुद्धा त्यांची फक्त अपेक्षा होती, स्वप्न नव्हते की होईल कथा, पण भगवंतानी तशा संसारात सुद्धा भव्य दिव्य कथा करून घेतल्या. पैसा कुठून आला याचाही अंदाज लागला नाही, अन्नदान कोणी केलं याचाही अंदाज लागला नाही. काय अशा काही कथा आम्ही केल्यात की त्यांचं त्यांना राहायला घर नाही, अत्यंत गरीब परिस्थिती, 10 रुपयाचा व्यवहार करणारी लोक, त्यांच्याकडून सुद्धा 1 वर्ष नाही अशा 3-3 वर्ष मोठाले कार्यक्रम झाले. कसे झाले? का? काही नव्हतं, नाही काही नव्हतं, पण तुमच्या अपेक्षा, इच्छा चांगली होती. आपली हेतू चांगला असेल, अपेक्षा चांगली असेल, इच्छा चांगली असेल, तर मायबाप तो ब्रह्मांडाचा नायक कधी कसं कोणतं कार्य करून घेईल सांगता येत नाही. म्हणून हे फार महत्वाचं आहे. सावध व्हा रे, वेळे सावध व्हा मायबाप. वेळ कधी कोणासाठी थांबत नाही. धनाचे धुंदे, पैशाचे धुंदे. आता आणि ही कथा जी आहे ना, ही धुंदी, हे आवरण जे झाले ना आपल्याला डोळ्यावर, हे आपले चांगलं दिसू द्याय ना. याला सवय अशी पडली ना, हे संसाराचं प्रेम प्रेम याच्याशिवाय दुसरं काही दिसायला तयार नाही. आणि हे आवरण, ही धुंदी काढण्याकरता याला महान औषध एकच आहे, ती माझ्या भोलेनाथांची कथा आहे. एकच औषध आहे माय, एकच, की हे सगळं जे आवरण आहे ही माया आहे. ही मायाला बाजूला करणारी जी आहे ना आणि सत्य दाखवते ना, ही फक्त कथा आहे. लक्षात ठेवा, काय खरं आहे हे सत्य असत्य जे दाखवते ना, ही कथा आहे. काय खोटं आहे आणि काय खरं आहे हे दाखवणारी कथा आहे. काय करावं आणि काय नाही करावं हे दाखवणारी कथा आहे.
आपण आतापर्यंत काय करत आलोय हे योग्य आहे का नाही हे सुद्धा दाखवणारी कथा आहे. मग आतापर्यंत जे आपण जीवन जगलोय, मी 50 वर्ष जगले, मी 65 वर्ष जगले, मग हे जगणं माझं योग्य होतं का अयोग्य होतं हे सुद्धा पडताळणी आणि करून याचा हिशोब, हे योग्य होतं का अयोग्य हे सुद्धा दाखवणारी माझी कथाच आहे. हे संपूर्ण कर्माचा जो हिशोब आहे माय बाप, हे कर्म जे आतापर्यंत आपण कर्म करत आलो ना, हे कर्म योग्य होते का अयोग्य हे सुद्धा दाखवते ना, ही कथा दाखवते. आणि याकरता कथा ऐकायची असते, याकरता इथे यायचं असतं. इथं येऊन झोपा घ्यायच्या नसतात. पण जर इथे येऊन तुमचे डोळे लागले ना, संपलं तुम्ही. इथं येऊन जर डोळा लागला तर संपला रे, संपला. ही सुवर्ण संधी आज तुमच्या जवळ आली रे. आणि एवढी जवळ येत असताना आज एखादं वाक्य, एखादा शब्द, एखादा श्लोक की तो आपलं सगळं कल्याण करणार असतो मायबाप. त्या जीवनामध्ये असे काही प्रश्न आहेत की ते सुटलेही जात नाही, पण ते सुटले जातात, ते इथे जातात. याकरता इथे असं बसायचं असतं, याकरता इथे कथा ऐकायची असते. हे 3 तास जीवनात खूप महत्वाचे आहेत. हे जीवन घडवतात आपलं, लक्ष ठेवा. काय खरं आहे, काय खोटं आहे, काय सत्य आहे, काय असत्य आहे, काय करावं, काय करू नये, ही समाजाची, ब्रह्मांडाची ओळख जी पटवून देते ना, ही कथा आहे मायबाप. खरं माणसाला माणूस घडवते, नव्हे नाही, किंबहुना जाऊ द्या माणूस नाही, प्रत्यक्ष भगवान शंकरच देवताच घडवते. अहम ब्रह्मास्मी, मी ईश्वर आहे, मी ब्रह्मा आहे. वेदाचं वाक्य आहे, अहम ब्रह्मास्मी. आपल्यातच देव दाखवते ना, ही कथा आहे. तू देव आहेस, तू ईश्वर आहेस, अरे तू कमी नाही. आपल्यातला देव दाखवणारे, आपल्यातले चांगले विचार दाखवणारे. जगामध्ये या वाईट माणूस कोणीच नाही. ऐकताय ना सगळे? जागे आहात ना? कोणी झोपले असेल तर उठा, ऐका. लक्षात ठेवा, जगामध्ये वाईट माणूस आणि वाईट आत्मा कोणीही नाही. सगळे महान आत्मे आहेत मायबाप. या शरीराला आत्मा म्हटलं गेलं, शरीर नाही आहे. हे जे आत्मेत, महान आत्मेत मायबाप, महात्मेत, महान आत्मे, महात्मे. काय आज या प्रयागराजमध्ये सुद्धा महान आत्मे आले होते, महात्मे आले होते. महाआत्मे जे पवित्र आहे, आपण सुद्धा महात्मेत, लक्ष ठेवा. आपल्यातलं ज्ञान, आपल्यातला ईश्वर जे दाखवून देते ना, ही कथा आहे की आपली जी भ्रमंती जी आहे ना, भटकंती जी आहे ना, ही थांबवणारी आहे. आणि ईश्वर जी दाखवते ना की देव आहे कुठे, तो कुठे आहे, त्याचं ठिकाण कोणतं आहे. मायबाप ह्या पवित्र व्यासपीठाने बोलते, प्रत्यक्ष देव दाखवणारी ही माझी कथा आहे. लक्ष ठेवा, दाखवते. कुठेही जायची गरज पडणार नाही की मी कोण आहे, माझ्यात काय 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 भांडवल दिलं याच्यामध्ये, काय भांडवल आहे ते भांडवल दाखवते. आपल्याला आपला परिचय नाही मायबाप, पण आपला स्वतःचा परिचय करून देते. का रे तू कोण आहेस, कोण आहेस तू, अरे मी काय काय तुला दिलंय, याची आठवण करून देण्याकरता ही कथा आली आहे. कथा काय ऐकावी की देवानं मला इथं पाठवलं, पण माझ्यासोबत भगवंतानी काय काय दिलं, या वस्तूचा परिचय करून देण्याकरता भगवंतानी इथं पाठवलं. भगवंत ह्याच्याकरता ही कथा आहे. काय काय दिलंय हे सगळं भगवान सांगतो की मी तुला हे दिलंय, ते दिलंय, महान महान वस्तू दिल्यात माझे बाप. आणि याचा परिचय करून देण्याकरता आपला स्वतःचा परिचय की बाबा तू लहान नाहीस, तू कमी नाही, तू ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, तू देवता आहे, तू भगवान शंकर आहे, तू भगवान विष्णू आहे. अंतःकरणातला त्या ठिकाणी भगवंताचं स्वरूप दाखवणार ही कथा आहे. हे आपलं महात्म्य सांगते ही कथा, माणसाचं महात्म्य सांगते. तू आहेस कोण, आपला परिचय करून देणारी ही कथा आहे. आणि आपल्याला सुद्धा आपली योग्यता कळाली पाहिजे, पण आपल्याला कळालीच नाही ना. कोणाला कळाली? आपल्याला आपली योग्यता कळाली नाही म्हणून तर भरमसाठ सुटलो ना.
मग अनेक व्यसनं करणं, काही बोलणं, काही ऐकणं, लोकांची निंदा ऐकणं. का? योग्यता माहीत नाही आपली. ज्यावेळेस स्वतःची योग्यता आपल्याला कळेल त्यावेळेस आपल्या हातून कधी अभद्र कर्म, वाईट कर्म कधीच घडणार नाही. का? आपल्याला आपली योग्यता कळाली नाही म्हणून तर हे सगळं आपण करतोय. काय योग्यता आपली हे आपल्याला कळलंच नाही म्हणून तर हे सगळं करतोय आपण. आपल्याला आपली योग्यता नाही म्हणून तर आपण लोकांची निंदा करणं, लोकांना नाव ठेवणं. काय दिवसभर याची निंदा, त्याची निंदा, त्याची निंदा, त्याची निंदा. का? कारण योग्यता आपल्याला आपला परिचय नाही. का मी कोण आहे, मी काय केलं पाहिजे, काय योग्यता, किती महान आहे मी. मायबाप इकडे बघा तुम्ही, आपण फार महान आहोत आणि आपल्याला आपला परिचय दाखवणारी ही कथा आहे. याच्याकरता कथा ऐकायची असते. कथा म्हणजे टाइमपास नाही, टाइमपास नाही, मनोरंजन नाही. म्हणून तर 3 तास इथे बसायचं आहे. म्हणून श्री व्यासांजीनं आज हे अलौकिक 24,000 श्लोकात्मक 7 संहिता असणारा हा सुंदर प्रगाढ अलौकिक महान असणार हे शिवमहापुराण निर्माण केलं माईबाप. आणि आता तुमचं कल्याण झालंच ना. का? की पहिल्या दिवशी का होत नाही की नाही आज माझा भगवान आलाय, ही चांगली भावना तुमच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि जो पहिल्या दिवशी तळमळीनं येतो ना माईबाप, एक सगळं त्याच्यासारखा महाभाग्यवान कोणीच नाही आहे. महाभाग्यवान कोणीच नाही. का? की भगवंताला एक क्षणही तुझ्या जीवनातला घालायचा नाही आहे, तुझं कल्याणच करायचं. माझ्या भगवंतानं पहिला, दुसरा, तिसरा दिवस नाही, पहिल्या दिवशी तुला आणून बसवलं की एक क्षण आता तुझा जाता कामा नाही, तुझं कल्याण करायचं आहे. आणि आता आपणही स्वतःला म्हणलं पाहिजे की नाही मी भाग्यवान आहे. मी भाग्यवान आहे. कारण जो 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 त्या ठिकाणी कथा श्रवण करतो ना त्याचंही सुंदर महात्म्य सांगितलं गेलं शिवमहापुराण कथेनं. श्री सूतजी महाराज म्हणतात काय सांगावं, त्यानं कधीतरी आपल्याला स्वतःचा अधिकार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून मायबाप तुम्ही धन्य आहात, खूप धन्य आहात, खूप धन्य आहात की प्रथम दिवसाची कथा आज तुम्हाला श्रवण करायला मिळते. सूतजी महाराज म्हणतात की त्या ठिकाणी जो पहिल्या दिवसापासून कथा श्रवण करतोय ना त्याच्यावर माझ्या भोलेनाथांची अपार कृपा असते. का? कारण जो कथा श्रवण करायला येतो ना त्याच्या पावला पावली जेवढे पावलं तो 7 दिवसात कथेकरता चालणार आहे ना त्याच्या पावला पावली त्याला काय मिळणार आहे. श्री सूतजी महाराज म्हणतात बाबा कथा ऐकण्याकरता त्या प्रयागराजमध्ये एवढा समाज होता मायबाप, एवढे सर्व अधिकारी ऋषी जमा झाले होते ना, फार फार मोठे लाखोनी करोडोनी. का? अरे बाबांचं चरित्र आहे, भोले बाबांचं चरित्र आहे, भोले बाबांची कथा आहे. लांब लांबून लोक आले होते मायबाप, खूप. आणि पायी आले होते. का? जेवढं कथे करता तुम्ही पाय चालणार, जेवढे पृथ्वीला तुमचे पाय लागणार ना असं सांगितलं. प्रत्येक पावला पावली तुम्हाला 1000 अशुभद यज्ञ केल्याचं फळ, ते पुण्य त्या व्यक्तीला प्राप्त होतं. लक्षात ठेवा. पावला पावली जेवढे पावलं तुम्ही चालून इथपर्यंत आला, मग कोणी 100 पावलं चालत आले असेल, कोणी 50 आला असेल, कोणी इथंच राहत असेल, पण जेवढे पावलं तुम्ही चाललात मायबाप, जेवढे पावलं चाललात तेवढ्या पावलाला त्या ठिकाणी अश्वमेध यज्ञाचं फळ, ते पुण्य त्या व्यक्तीला प्राप्त होतं. हे शिवपुराण सांगतंय. ऐका. राजसूयेन यत्पुण्यं अग्निष्टोमशतेन च तत्पुण्यो लभते शंभो कथा श्रवण की जो त्या ठिकाणी कथा श्रवण करण्याकरता येतोय ना, अरे त्याला राजसू यज्ञ केल्याचं पुण्य त्या श्रोत्याला प्राप्त होतं. हे
अग्निष्टोम यज्ञ केल्याचं पुण्य त्या श्रोत्याला प्राप्त होतं. आणि ज्यावेळेस हा 7 दिवस कथा श्रवण करतोय ना, तो माणूस राहत नाही, तो भगवान शिवच बनले जातो. तो महादेवच बनले जातो. मायबाप तो रुद्र बनल्या जातोय. हे सुंदर पवित्र गंगेचा स्पर्श त्याला झाला, ह्या महान तीर्थाचा स्पर्श झाला की त्याची अवस्था बदलून जाते. हे शृण्वन्ति मुने शैवं पुराणं शास्त्रमुत्तमं ते मनुष्यान् मंतव्यान् रुद्राय न संशयः. काय सांगितलं गेलं की नाही, माझा आशीर्वाद आहे, माझं वरदान आहे की जो ही कथा श्रवण करेल ना, तो रुद्र स्वरूप बनल्या जाईल. रुद्र स्वरूप त्याची अवस्था बदलल्या जाईल, त्याचे विचार बदलल्या जाईल. आणि हे सूत म्हणतात की हे अनेक असणारे अधिकारी शौनकांनो, जे मी तुम्हाला बोलतो हे मी बोलत नाही, हा आशीर्वाद प्रत्यक्ष देवादिदेव महादेवानं दिलाय. आणि भगवान शंकर म्हणतात, अविश्वास दाखवू नका आणि माझ्या या शब्दावर तुम्ही संशय घेऊ नका की खरंच हे होत असेल का, मिळत असेल का. आणि लोकांना असंच वाटतं की मी केलेलं मला कधी मिळणार आहे. एक सांगू का, टाईम आल्यानंतर कळत असतं, हे लक्षात ठेवा. म्हणजे आज कथा ऐकायची न उद्या लगेच आपली इच्छा पूर्ण व्हावी असं नसतं. या वर्षी जर गहू पेरला, एखादं धान्य पेरलं तर किती महिने प्रत्यक्ष करावं लागते. हां तुम्हाला चांगलं माहिती आहे, तुम्ही PhD त्याच्यामध्ये केली आमच्या प्रतिताईनं. या वर्षी जर गहू पेरला तर किती महिने प्रत्यक्ष करावं लागते, 4 महिने, बरोबर आहे ना. म्हणजे जर आपण आज गहू पेरला, धान्य पेरलं, लगेच उद्या खाता येते का, नाही. आज घरामध्ये एक म्हणतात ना धान्याचा कणही नसेल तरी तो पेरलेला गहू खाता येत नाही. नाही, किती एक कणही नसेल, तुम्ही उपवाशी मारायला लागलात पण तरी ते खाता येणार नाही खाते का. आता पेरलात ना, पेरून ठेवा, एक ना एक दिवस ते तुम्हाला खायला मिळेल, लगेच खायला मिळणार नाही. म्हणजे आज आम्ही कथा ऐकली, आज देवाला नारळ फोडलं, उद्या आमची इच्छा नाही, अजिबात नाही. पण चांगलं पेरणं हे आपलं काम आहे. एक ना एक दिवस ते आपल्या काम आल्याशिवाय राहत नाही, हे लक्षात ठेवा. हे कधी कळत आहे, फक्त पेरून ठेवणं आपलं काम असतं. लगेच नाही, टाईम आल्यानंतर कळत आहे. लोक म्हणतात, ज्यावेळेस टायमिंग येतो ना, डॉक्टर म्हणतात की बाबा आमचे प्रयत्न संपले, आता आमच्या हातात नाही आहे आणि तुम्ही आता पैसाही खर्च करू नका, आता पेशंट घरी घेऊन जा. त्यावेळेस आपला पैसा बी तिथं मायनस होतो. सगळंच डॉक्टरही ते थकून जातात, ते हातबल होतात. डॉक्टर साहेब एवढे पैसे, पैसे घेऊन करता काय, तुमचं पेशंट रिस्पॉन्स देत नाही आम्हाला, आता फायदा नाही, आता फक्त त्याची प्रार्थना करा, घरी घेऊन जा. पैसा असून सुद्धा डॉक्टर म्हणतात आता पैसा खर्चून फायदा नाही. तिथे फक्त काम जे येतंय ना, हे संसारातलं धन काम येत नाही, तिथं धन काम येते फक्त आपली पुण्याईचं धन, बाकी काहीच नाही माझ्या. आणि काही माणसं बघा ना, सहज जातात, किती मोठा रोग असेल पण घरी येतात का, त्यांचं कर्म तिथं काम येतं, पुण्य काम येत आहे. म्हणून श्री सूत महाराज म्हणतात की कथा ही महान आयुर्वेद आहे. मायबाप महान आयुर्वेद आहे. ही कथा श्रवण करताय ना, एक ना एक दिवस तुम्हाला हे काम आल्याशिवाय राहत नाही. एकदा म्हणावं लागेल जोरात, हर 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 हर, थोडं जोरात म्हणायचं हर हर. म्हणून त्या ठिकाणी ही सुंदर कथा, हे चरित्र श्री सूतजी महाराज प्रयागराजमध्ये आज असंख्य असणारे ऋषी त्यांना ही कथा श्रवण करतात. ही कथा प्रारंभ झाली प्रयागराजमध्ये. कुठे प्रयागराज. आता आपल्याला कथा जी श्रवण करायची ना, आपल्या सगळ्यांना कुठं जायचं आहे,